हॅलो गाईज. तर आज बऱ्याच दिवसांनी ठरवलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया आणि आरोहीला थोडं पॅम्पर करूया. मग काय निघालो आम्ही बाहेर. मग ठरवत होतो कुठे जायचं. मग आरोही बोलली मला मॉलला जायचं आहे, गेम झोनला. मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही पलावा सिटी आहे ना, तिकडे एक्सपिरिया मॉलला आलो. मग त्याच्यानंतर आम्ही इकडे तिकडे थोडंसं फिरलो. मग फिरल्यानंतर आरोहीला गेम झोनला जायचं होतं ना, मग आम्ही आलो थेट गेम झोनकडेच आलो. मग त्याच्यानंतर फर्स्टली तिथे तिकीट काउंटरला गेलो आम्ही. तो पण आरो इकडे तिकडे फिरत होती, काय काय बघत होती. मग त्याच्यानंतर तिकीट काउंटरला गेल्यानंतर तिथे आम्हाला तिकीट काढावं लागलं. मग त्याच्यानंतर त्यांचं एक ॲप असतं, ते इन्स्टॉल करावं लागतं. मग पे केल्यानंतर ते कार्ड देतात. मग त्याच्यानंतर हे असं कार्ड आपल्याला स्वाईप करावं लागतं. मग हा 80 रुपीजचा गेम होता आय थिंक. म्हणजे इकडे 80 रुपीज, 100 रुपीज, 150 असे वेगवेगळे गेम्सचे प्राईस होते. त्याच्यानंतर हा ट्राय केला आम्ही टेडी काढायला. तर आम्हाला वाटलं की आम्हाला येत नाही हा टेडी काढता, कारण ते कॅचच करत नव्हतं ते. मग त्याच्यानंतर नेक्स्ट हावाला गेम खेळली आरोही. याच्यापेक्षा थोडा हा गेम बरा वाटला, कारण ती एन्जॉय तर करत होती. मग नेक्स्ट हावाला पण खेळली गेम तिने. म्हणजे त्या टेडी कॅचपेक्षा हा गेम मला थोडा बरा वाटला. मग त्याच्यानंतर तिचं डॅडो आणि तिने हावाला गेम खेळत होते. ॲक्च्युली यामध्ये काय झालेलं, आधी कोणीतरी कार्ड स्वाईप करून गेलं आणि ते गेम खेळायचं विसरून गेलेलं आय थिंक. मग त्याच्यानंतर आम्ही आलो, त्यावेळेला आम्हाला कार्ड स्वाईप करावंच लागलं नाही, ॲटोमॅटिकली आम्ही बसून खेळू. त्याच्यानंतर हा एक गेम होता. हा एक खूप छान गेम होता. बॉल्स कॅच करायचे होते आणि त्यामध्ये टाकायचे होते. पण याचा हायेस्ट स्कोर होता 384 असं काहीतरी होता. आणि आरोहीचे ओन्ली 34 झालेले. म्हणजे इतका हायेस्ट स्कोर कोणी केला असेल काय माहीत. त्याच्यानंतर हावाला पण गेम होता. आरोही ट्राय करायचं होतं आरोहीला ते उचलतच नव्हतं. मग त्याच्यानंतर तिने त्याच्या डॅडूला दिलं. मग कार्ड स्वाईप केलं परत इथे. मग त्याच्यानंतर डॅडूने ते घेतलं आणि डॅडूने बऱ्यापैकी केलं होतं. इथे पण स्कोर तुम्ही बघू शकता, 6000 असं काहीतरी होता. डॅडूने 4000 असं काहीतरी केलेला स्कोर तिचा. नॉट बॅड. मग त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट गेमला आलो. मला हा गेम तर काही समजतच नव्हता कसा होता काय होता. त्याने दोघेजण काहीतरी करत होते असं. शेवटपर्यंत मला हा गेम काय आहे तो समजलाच नाही. काही गेम्समध्ये वेस्ट ऑफ मनी झाल्यासारखं मला वाटलं. त्याच्यानंतर आम्ही परत एकदा आरोहीला टेडी हवा होता म्हणून हा परत एकदा गेम आम्ही खेळलो. पण यामध्ये कसं होतं, ते टाईटली पकडतच नव्हतं टेडीजना वगैरे. हे खूप म्हणजे मला स्कॅम असल्यासारखंच वाटलं. कारण एक पण आम्ही जवळजवळ 2-3 गेम खेळले असे. म्हणजे वेस्ट ऑफ मनीच होतं. यामधून काय भेटलं पण नाही, एन्जॉयमेंट पण नाही भेटली. आणि आरोहीला हवं होतं पिंक टेडी, पण आम्ही तो उचलला होता पण ते ग्रॅबच नव्हतं करत, कॅचच नव्हतं करत ते. त्याच्यानंतर परत नेक्स्ट म्हटलं हा तर करून बघूया. हातवाला तर छोटा आहे म्हणून हावाला करत होतो, तर हा पण नाही झाला. जवळजवळ आम्ही 2-3 असे गेम खेळलो, पण त्यामधून आम्हाला काहीच भेटलं नाही. ते खूप लूज ठेवतं, म्हणजे पकडल्यानंतर ते कॅचच नव्हतं करत. खूप वेस्ट ऑफ मनी वाटले गेम्स. त्याच्यामुळे काय एन्जॉयमेंट पण नाही मिळाली. बघू शकता तुम्ही, ते पूर्ण येऊन पडलं, ते कायच नाही झालं. खाली येऊन पूर्ण ते हे झालं. मग त्याच्यानंतर हा तर बघूया म्हटलं. याला हुक होतं आणि हँडल पण होतं असं बॉक्सला. मग मला वाटलं, बघून असं वाटलं की इझिली हे आपण काय करू शकतो, घेऊ शकतो असं मला वाटलं. पण आम्ही ज्यावेळेला गेम खेळायला गेलो त्यावेळेला ते असं वाटत होतं इतकं ते इझी अजिबात नव्हतं. त्याच्यानंतर ते वरती हँडल होतं, ते आम्ही हे केलं, ते आलं. बघू शकता तुम्ही, असं हुक असतं ते हँडलमध्ये घालायचं असतं.
पण ते हुक आलंच नाही तिथंपर्यंत, ते पटकन पास झालं. त्यामुळे हे पण मला वेस्ट ऑफ मनीच वाटला गेम. तुम्ही बघू शकता ते हुक नाही जात तिथेपर्यंत. यामधून पण आम्हाला काहीच नाही भेटलं. त्याच्यानंतर हा वाला हॉर्स रायडिंगचा गेम होता. हॉर्स रायडिंगच्या गेममध्ये आरोहीला नव्हतं खेळायचं, तरी पण आम्ही तिला जबरदस्तीने थोडंसं असू देत म्हणून खेळायला बोलली, कारण अशा गेम्समध्ये आणि थोडे एन्जॉयमेंट मिळतं. ते टेडी पिकअपच्या गेम्सपेक्षा हे गेम्स मला थोडे बरे वाटले. चलो बाय बाय.